खानदेश टॉकीजची वेब सिरीज आमिरची तिसरी शादी, सलमान कुवारा विनोदातून करणार समाज प्रबोधन। बनावट शालार्थ आयडी प्रकरण, डॉक्टर पंकज साळुंखे व संतोष भोई यांना धमक्या मिळत असल्याचा दावा। नामवंत मल्ल घडविण्यासाठी इतर विभागात निवासी व्यायामशाळा काढणार, भगवान बापूची करंकाळ। आणि मनसेचा पाठपुरावा, दारूबंदी विभागातील 3 जण निलंबित, लढा सुरूच राहणार, जिल्हाध्यक्ष परदेशी। खानदेश टॉकीज प्रेझेंट्स दिव्यश्री प्रोडक्शन निर्मित, निर्माता गिरीश सोनी, दिग्दर्शक आनंद बच्छाव उर्फ साई आनंद दिग्दर्शित नवीन भन्नाट कॉमेडी वेब सिरीज आमिरची तिसरी शादी, सलमान कुवारा ही विनोदातून समाज प्रबोधन करणार आहे। याबाबत निर्माता गिरीश सोनी यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली। ते म्हणाले की खानदेश टॉकीज खानदेशच्या कलाकारांसाठी एक चांगला कलामंच उपलब्ध करून देत आहे। अहिराणी बोलीतील ही नवीन वेब सिरीज तरुण मुलांच्या लग्नाचा ज्वलंत विषय घेऊन विनोदातून समाज प्रबोधन करणार आहे। या मालिकेत निखळ मनोरंजनासोबत जास्तीत जास्त प्रबोधन करण्याचा प्रयत्न आहे। समाजातील व्यथा कथेच्या विनोदी स्वरूपात सादर करून समाजाला उपदेश केला जाणार आहे। 8 मिनिट कॉमेडी, 2 मिनिट समाज प्रबोधन असं मालिकेचं स्वरूप असेल। या मालिकेत नेमकं समाज कुठे चुकीचा वागतो हे सारांश रूपात दाखविलं जाणार आहे। खानदेशी कलाकार घेऊन विद्या भाटिया, भटू चौधरी, सुनील गोडबोले आणि अनेक देशातील कलाकार घेऊन ही वेब सिरीज लवकरच चित्रीकरण करण्यात येणार आहे। खानदेशवासी आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण असेल आणि खानदेश टॉकीज प्रेझेंट्स आणि दिव्यश्री प्रोडक्शन निर्मित आणि गिरीश सोनी आम्ही खानदेशसाठी एक वेब सिरीज घेऊन येतो आहे। आणि त्या वेब सिरीजचा मूळ मुद्दा असा आहे की खानदेशमध्ये सगळ्यात मोठा तरुण मुलांचा लग्नाचा प्रश्न विनोदातून आम्ही मांडणार आहोत। त्याच्यात धुळ्याला प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं, पत्रकार परिषद घ्यायचं कारण असं आहे की आम्हाला धुळ्यातूनच सगळं करायचं आहे आणि धुळ्यातूनच निर्मिती करायची आहे। आमचे निर्मातेसुद्धा धुळ्यातले आहेत, आमचे कलाकार पण धुळ्यातलेच आहेत, म्हणजे खानदेश परिसरातले। आणि जास्तीत जास्त खानदेशातील कलाकारांना काम मिळावं, मंच मिळावं हे आमचं उद्दिष्ट आहे आणि आमची पूर्ण विनोदी मालिका आहे। ह्या वेब सिरीजचं टायटल आहे आमिरची तिसरी शादी, सलमान कुवारा। हे विनोदी आहे। मी दिग्दर्शक आनंद बच्छाव आणि आमचे कलाकार आहेत भटू चौधरी, त्याच्यानंतर निर्माते गिरीश सोनी, कॅमेरामन मोहसिन मुस्कान, अजून विद्या भाटिया, सुनील गोडबोले असे बरेच कलाकार काम करतात। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या बनावट शालार्थ आयडी प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणारे डॉक्टर पंकज साळुंखे आणि त्यांचे सहकारी संतोष भोई यांना गेल्या काही दिवसांपासून विविध अनोळखी क्रमांकांवरून जीवे ठार मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा गंभीर दावा करण्यात आला आहे। या धमक्यांची तातडीने चौकशी करून संबंधित व्यक्तींची ओळख पटवावी आणि पुराव्यांच्या आधारे आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी RPI आठवले गटाचे मराठा आघाडीचे डॉक्टर पंकज साळुंखे यांनी केली आहे। साळुंखे यांच्या म्हणण्यानुसार बनावट शालार्थ आयडी प्रकरणाचा पाठपुरावा सुरू असल्यापासून त्यांच्या विरोधात सोशल मीडियावर विविध प्रकारचा मजकूर प्रसारित केला जात आहे। या प्रकरणाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असल्याचा संशय काही कथित दलालांकडून आपल्याला आणि संतोष भोई यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। या आरोपांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झाली नसून याबाबत पोलीस यंत्रणेने निष्पक्ष चौकशी करावी, अशी त्यांची मागणी आहे। विशेषतः अनेक वर्षांपूर्वीच्या डॉक्टर पंकज साळुंखे यांच्या कौटुंबिक वादाशी संबंधित एका जुन्या व्हिडिओचा वापर करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। संबंधित व्हिडिओचा सध्याच्या बनावट शालार्थ आयडी प्रकरणाशी कोणताही संबंध आहे किंवा नाही, यासह तो कोणाकडून आणि कोणत्या उद्देशाने प्रसारित केला जात आहे याचीही चौकशी करण्याची मागणी साळुंखे यांनी केली आहे। या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर पंकज साळुंखे हे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी निवेदन देणार असल्याचं त्यांनी सांगितलं। स्वतःसह संतोष भोई व संबंधित सहकाऱ्यांच्या सुरक्षेला असलेल्या संभाव्य धोक्याचे
पोलीस प्रशासनाने मूल्यांकन करून आवश्यकतेनुसार पोलीस संरक्षण उपलब्ध करून द्यावे अशीही मागणी करण्यात येणार आहे. दरम्यान बनावट शालार्थ ID प्रकरणाचा तपास करणारे नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या झालेल्या बदलीमुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. डॉक्टर साळुंखे यांच्या म्हणण्यानुसार शेळके यांनी या प्रकरणाचा तपास तत्परतेने आणि निष्पक्षपणे पुढे नेला होता. तपास सुरू असतानाच त्यांची बदली झाल्याने या निर्णयामागील प्रशासकीय कारणे स्पष्ट करण्यात यावी अशी मागणी साळुंखे यांनी केली आहे. तपासातील सातत्य आणि पारदर्शकता कायम राहावी यासाठी रामदास शेळके यांच्या बदलीचा पुनर्विचार करून प्रकरणाचा तपास पुन्हा त्यांच्याकडे सोपवावा अशीही मागणी डॉक्टर साळुंखे यांनी केली आहे. आज आपण इथे जमलेलो जे आहे ते बनावट शालार्थ ID प्रकरणात माझ्यावर जे होणारे सगळे जे माझ्यावर ताशेरे ओढले जात आहेत, बदनामी करत म्हणजे काही लोक बदनामी करत आहेत. पंकज साळुंखे करोडो रुपये कमवतोय या प्रकरणातून. मला जर करोडो रुपये कमवायचे राहिले असते तर मी इथे इथपर्यंत तुमच्या सर्वांसमोर वेळोवेळी प्रत्येक गोष्टीची अपडेट तुम्हाला दिली नसती. त्याच पद्धतीने काही लोक उत्पटान लोक हे दारू पिऊन वेगवेगळ्या पोस्ट अपडेट करत आहेत. त्या सर्वांना माझं खुलं आव्हान आहे, मित्रांनो, तुम्हाला काय बदनामी करायची माझी तितकी बिनधास्तपणे करा. पंकज साळुंखे तुमच्याकरता खंबीर आहे. आज सगळ्यात महत्त्वाचं, आजपर्यंत गप्प राहिला पंकज साळुंखे, परंतु आज नंतर गप्प राहणार नाही. आज तुमच्यावर पूर्ण महाराष्ट्र राज्यात माझ्यावर प्रेम करणारे जे जे सगळी मंडळी आहे ते सगळेजण तुमच्यावर वैयक्तिक गुन्हे दाखल करणार आहेत. ही नोंद तुम्ही तुमच्या दप्तरी घ्यावी. दुसरा मुद्दा, काल जो शेळके साहेबांची बदली झालेली आहे आर्थिक गुन्हे शाखेमधून, त्यांना जे काढण्यात आलं, शेवटचे त्यांचे 3 महिने बाकी होते. मी येत्या सोमवारी CP साहेबांना भेटणार आहे नाशिकला आणि त्यांना 2 दिवसात अल्टिमेटम देणार आहे. जर तुम्ही 2 दिवसाच्या आत आर्थिक गुन्हे शाखेचे जे PI होते, पोलीस निरीक्षक होते, रामदासजी शेळके यांना पूर्ववत पदावरती घेतलं नाही तर 2 दिवसानंतर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही करू. त्या आंदोलनादरम्यान कुठलाही जर हिंसक वळण त्याला लागलं तर यास जबाबदार राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री, स्वतः नाशिक विभागाचे आयुक्त हे जबाबदार राहतील. तिसरी महत्त्वाची गोष्ट, काही लोक माझ्या मागच्या कौटुंबिक वादविवादाचा व्हिडिओ पकडून त्या वादविवादाच्या व्हिडिओला धरून मला ब्लॅकमेल करत आहेत, परंतु पंकज साळुंखे ब्लॅकमेल होणाऱ्यांमधला नाही. त्याला जे काही करायचं ते करावं. माझा विषय जो आहे बनावट शालार्थ ID प्रकरण तडीस नेणं, शेवटपर्यंत मी तडीस नेणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. कुस्ती क्षेत्राला सध्या चांगले दिवस आहेत. उत्तर महाराष्ट्रामध्ये अनेक मल्लांकडे क्षमता आहे, मात्र योग्य मंच, कुस्तीचे डावपेच, खुराक याअभावी आपले मल्ल मागे पडतात. खानदेश वगळता इतर विभागांमध्ये निवासी व्यायामशाळा आहेत. नामवंत मल्ल घडविण्यासाठी धुळ्यातही निवासी व्यायामशाळा काढण्याचा मानस धुळे महापालिकेचे प्रथम महापौर, महाराष्ट्र कुस्ती संघटना कोल्हापूर धुळेचे जिल्हा प्रमुख भगवान बापूजी करंकाळ यांनी व्यक्त केला आहे. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत करंकाळ यांनी ही सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत केतन जगताप, सिद्धार्थ करंकाळ, गोरख पाटील, विष्णू जावडे, सिद्धविकास चौधरी, सजन चौधरी, जगदीश सरोदे आदी उपस्थित होते. तुम्ही काय असं पत्ता फेका ना म्हणजे बोलता का? महाराष्ट्र कुस्ती संघटना कोल्हापूरची संघटना आहे, नवीन संघटना आहे, पण त्याच्यामध्ये जुने जाणकार आणि कुस्तीचे पोसंदे आणि महाराष्ट्र केसरी, उपमहाराष्ट्र केसरी जुने वस्ताद आहेत, काही कार्यकर्ते आहेत माझ्यासारखे, राजकीय कार्यकर्ते आहेत, सामाजिक कार्यकर्ते. तर ही कोल्हापूरची संघटना आहे. त्यांनी जिल्हा प्रमुखपद धुळ्याचं मला दिलेली जबाबदारी. काही दिवसापूर्वी मी छत्तीसगडला असताना त्यांचे काही लोक इथं सर्वे करून गेले, कोल्हापूरचे लोक, की धुळे जिल्हा आपल्याला द्यायचं आहे, जिल्हाचं पद द्यायचं आहे, तर इथे कोण आहेत बुवा. ते 5-7 लोकांचे नाव आले, त्याच्यामध्ये सगळ्यात पुढे माझं नाव आलं. म्हणून त्यांनी मला ती जबाबदारी दिली. त्यांनी मला पहिले विचारणा केली की ही जबाबदारी तुम्ही स्वीकारू शकता का? म्हटलं काय हरकत आहे, आमचं तर जुनी परंपरा आहे, कुस्तीमध्ये आमचा जन्म झाला, या मातीमध्ये जन्म झाला आहे आणि आजपर्यंत जसं शेतकरी काळ्या मातीची सेवा करतो तसं आमचा करंका परिवार काळ्या मातीची पण करतो, लाल मातीची पण सेवा करतो. तर पद देत आहे, चांगली गोष्ट आहे, आपण हे करू म्हटलं. याच्यापूर्वी आम्ही
जगताप परिवाराच्या माध्यमातून मोठे कुस्तीचं मोठं आयोजन केलं होतं. तर तसेच आयोजन आपल्याला धुळ्यामध्ये करायचे आहे. एक चांगले कुस्तीगिरांची एक संघटना जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावर बी पदं द्यायचे आपल्याला. जे मोठे मोठे गाव आहेत जसं शिरपूर आहे, दोंडाईचा आहे, पिंपळनेर आहे, साक्री आहे, शहराध्यक्ष बी नेमायचे, तालुका अध्यक्ष बी. जिल्ह्याची चांगली बॉडी नेमायची आहे आणि केतन शेठ जगताप, राहुल शेठ जगताप यांच्यासारखे काही पोशिंदे बी आपल्याला तयार करायचे. आता मी सत्ताधारी पक्षात असल्यामुळे एक 5 लाख 50 लाख 1 कोटी मला म्हणजे आता ही छोटी अमाऊंट वाटते. कारण काय, माझ्या मागे एक मोठी शक्ती आहे, एकनाथ शिंदे साहेब. त्यांनी जर कोणाला फोन केला एखादी उद्योगपतीला की धुळ्याच्या जिल्हाध्यक्ष भगवान करंकाळला पैलवानांसाठी 1 कोटी रुपये देऊन टाक, तर ती निधी आपल्याला इकडे मिळू शकतो. मग त्याच्यासाठी आपल्याला पैलवानांना खुराक बी देऊ शकतो, त्यांच्या परिवारातला किंवा त्यांच्या औषध उपचाराचं बी काम करू शकतो आपण आणि त्यांच्या राहण्याची खाण्याची बी व्यवस्था आपण करू शकतो. त्यामुळे आपल्याला एक कुस्तीला फार मोठ्या याच्यामध्ये चालना द्यायची. तुमचं सहकार्य पाहिजे. धन्यवाद. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या छळ प्रकरणी मनसेने केलेल्या पाठपुराव्याला यश आला आहे. दारूबंदी खात्यातील 2 अधिकाऱ्यांसह या प्रकरणी एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. निलंबनाची कारवाई झाली असली तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची मागणी आहे. त्यासाठी आमचा लढा सुरूच राहील, अशी माहिती मनसेच्या विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षल परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी मनसेचे अनिल शिरसाट, अजित राजपूत, संतोष मिस्त्री, प्राची कुलकर्णी आदी उपस्थित होते. शुल्क या खात्यामध्ये एका स्त्रीवर काही पुरुषांनी अतिशय अश्लाघ्य भाषा असे गैरवर्तून तिच्याशी केलेली होती. त्याच्यामध्ये PI सगळेच होते आणि मोठे मोठे अधिकारी आणि तिला अतिशय मानसिक शारीरिक तिन्ही गोष्टी तिला खूप त्रास दिला आणि तिला त्रास दिला. त्याच्यामुळे मग तिने मनसेकडे धाव घेतली. मग मनसेने आम्ही काकडे मॅडम जे आहेत त्यांना भेटलो आणि याचा पाठपुरावा केला आम्ही. त्याच्यामध्ये त्यानंतर ते समितीकडे त्यांच्या समितीकडे ते प्रकरण दिलं. समितीने पण वरती अहवाल पाठवला आणि आम्ही पाठपुरावा करून समितीचा पण आम्ही पाठपुरावा करत होतो. आणि असे आहेत ज्यांना निलंबित केलेलं आहे. हे महत्त्वाचं घडलेलं आहे. तिघाचं निलंबन आणि जो पण 4था होता जो रिटायर होणार होता त्याची पण पेन्शन त्यांनी रोखलेली आहे असं आत्तापर्यंत आम्हाला कळालेलं आहे. तर पण ते असं चालणार नाही, नुसतं निलंबन चालणार नाही. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असं आम्हाला वाटतं. त्यासाठी आम्ही सुनेत्र पवार जे आहेत आपल्या उपमुख्यमंत्री त्यांची पण आम्ही भेट घेणार आहोत आणि त्याला पूर्ण तरीच देणार आहोत आम्ही या प्रकरणाला. इथून पुढे धुळ्यामध्ये असं कुठलाही गैरप्रकार घडू नये महिलांविषयी ज्या शासकीय सेवेमध्ये कामं करतात त्यांना त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.